चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीला पूर येऊ लागलेला आहे। नदीकाठावरील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले। या कुटुंबियांना इथून स्थलांतरित केले गेले। पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। आपण पाहत असाल हे चंद्रभागा नदीचं पात्र आहे, दुतडी भरून वाहत आहे। घाटांच्या वर पाणी येऊ लागलेलं आहे। उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे संगमेतून भीमा नदी पात्रात 1,29,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सध्या होत आहे आणि त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुतडी भरून वाहत आहे। चंद्रभागा नदी पंढरपुरात सध्या 1,07,000 क्युसेक्सने वाहत आहे, प्रवाहित होत आहे आणि त्यामुळे सगळीकडे पाणी झालेले आहे। पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। नदी काठावरील जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीतील कुटुंबांना कालच पासून स्थलांतरित करण्याचे काम सुरू करण्यात आलेलं आहे। नदीकाठच्या गावांना, भीमा नदी काठावरील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पूर्णपणे स्नान बंद करण्यात आलेले आहे। चंद्रभागा नदी स्नान पूर्णपणे बंद आहेत। सर्व घाटांवर बॅरिकेडिंग लावण्यात आलेले आहेत। वेळोवेळी भाविकांना सूचना देण्यात येत आहे आणि एकंदरीत प्रशासन सतर्क झालेला आहे। हा प्रवाह असा वाढतच राहिला, विसर्ग वाढतच राहिला तर पूर येणार हे स्पष्ट आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।